मायग्रेन फक्त डोकेदुखी नाही, ते एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। मायग्रेन का होतो? मायग्रेन हा मेंदूतील नर्व्स अचानक सेन्सिटिव्ह झाल्यामुळे होतो। ट्रिगर्समुळे ब्रेन वेसल्स एक्सपांड कॉन्ट्रॅक्ट होतात आणि तीव्र वेदना निर्माण होतात। झोपेची कमतरता, जास्त स्क्रीन टाईम, उपाशी राहणे, ताण, हार्मोनल इम्बॅलन्स, जास्त परफ्यूम, जोराचा आवाज, गरम हवा, डोक्याच्या एका बाजूला दुखणे, उलटी, डोळ्यासमोर वर्तुळे, लाईट आणि आवाजाचा त्रास। होमिओपॅथी मायग्रेनमध्ये कशी मदत करते? होमिओपॅथी थेट रूट कॉजवर काम करते। स्ट्रेस रिड्युसिंग रेमेडीज, गॅस्ट्रिक ॲसिडिटी कंट्रोल, हार्मोनल बॅलन्सिंग, झोप सुधारते, अटॅकची फ्रिक्वेन्सी कमी करते, पेनची इंटेन्सिटी कमी होते। मायग्रेनसाठी काही यूजफुल रेमेडीज आहेत। बेलाडोना, नक्स ओमिका, इरिस व्हर्सिकोलार, सॅंग्विनेरिया। मायग्रेन असलेल्या पेशंट्सनी जास्त वेळ उपाशी राहू नका, जास्त चहा कॉफी टाळा, झोप 7 ते 8 तास घ्या, स्क्रीन ब्राईटनेस कमी करा, दररोज 15 ते 20 मिनिटं चाला, पाणी पुरेसे प्या। अशाच काही होमिओपॅथिक माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा।